नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वी विषय मराठी पद्य क्रमांक 4 झाडांच्या मनात जाऊ याच्या संपूर्ण स्वाध्याय म्हणजेच कृतीपत्रिका यांची उत्तरे आज आपण बघणार आहोत। आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे त्या पद्धतीनं पद्य हे दिलेलं आहे। याचे नाव झाडांच्या मनात जाऊ, याचे कवी आहेत नलेश पाटील आणि तुम्हाला अशा पद्धतीनं एक कविता ही मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे। यानंतर याच्या खाली आपल्याला कृती दिलेली आहे, त्यामध्ये पहिली कृती आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। यामध्ये एकूण 5 आहेत। आ मध्ये नंतर आपले एक तक्ता पूर्ण करायचा आहे। क्रमांक 2च्या कृतीमध्ये पुन्हा आपल्याला 2 प्रश्न दिलेत, तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। त्यानंतर बघा आ आहे, पुन्हा एक तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। क्रमांक 3ची कृती आहे काव्य सौंदर्य, यामध्ये अ आ इ। परत 4 अभिव्यक्ती, यामध्ये 2 आहेत अ आणि आ। क्रमांक 5ची कृती आहे झाडांच्या मनात जाऊ, या कवितेचे रसग्रहण करा आणि शेवटी एक तक्ता दिलेला आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। कृती क्रमांक 1 आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। त्यामध्ये एक वाक्य दिलेलं आहे पोपट स्पंदनासाठी म्हणजे। पर्याय आहेत पोपटी पानात जाण्यासाठी, उत्साहाने सळसळण्यासाठी, पानांचे विचार घेण्यासाठी। याचं उत्तर पोपटी स्पंदनासाठी म्हणजे आ उत्साहाने सळसळण्यासाठी। आपण अशा पद्धतीने उत्तर पूर्ण लिहायचं आहे। पहिल्यांदा क्रमांक 1 जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य लिहायचं क्रमांक 1 पोपटी स्पंदनासाठी म्हणजे। परत बाण करायचं आहे आणि कुठला पर्याय बरोबर आहे तर आ उत्साहाने सळसळण्यासाठी आ लिहायचं आहे आणि परत उत्साहाने सळसळण्यासाठी असं पूर्ण लिहायचं आहे। फक्त पर्याय लिहायचा नाही किंवा फक्त उत्तर लिहायचं नाही, दोन्हीही आ पर्याय लिहायचा आणि उत्साहाने सळसळण्यासाठी दोन्हीही लिहायचं आहे। क्रमांक 2 आहे जन्माला अत्तर घालत म्हणजे। आता डायरेक्ट उत्तर सांगतो। जन्माला अत्तर घालत म्हणजे ई स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत, स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत। क्रमांक 3 आहे तो फाया कानी ठेवू डॅश डॅश म्हणजे। याचं उत्तर तो फाया कानी ठेवू डॅश डॅश म्हणजे आ सुगंधी वृत्ती जोपासू। बघा इथं अ आहे सुगंधी वृत्ती जोपासू। क्रमांक 4 आहे भिरभरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे। याचं उत्तर भिरभरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन आनंदी करू। क्रमांक 5 आहे मी झाड होऊन तेथे पसरीन आपुले बाहू डॅश डॅश म्हणजे। याचं उत्तर मी झाड होऊन तेथे पसरीन आपुले बाहू म्हणजे अ निसर्गाचा एक घटक होऊन सर्वांना भेटेन, निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन। कृती 1 मधली आ कृती आहे खालील कृतीमधून मिळणारा संदेश कवितेच्या आधारे लिहा। कवितांच्या निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती 1 आणि 2 आहे। 1 आहे कोकिळा होऊनच गाऊ। क्रमांक 2 आहे गाण्यात ऋतूच्या आपण चल खळखळून रे वाहू। संदेश जो आहे तो संदेश आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। तर आपण पहिला संदेश लिहूया कोकिळा होऊन गाऊ म्हणजे तुझ्या कंठातून निसर्गाचे गाणे फुटू दे, हे याचं उत्तर आहे। क्रमांक 2 गाण्यात ऋतूच्या आपण चल खळखळून रे वाहू, याचं उत्तर निसर्गाने दिलेली गाणी पाणी होऊन एकरूपतेने गा। परत बघा क्रमांक 2ची कृती आहे, त्यामध्ये अ खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। क्रमांक 1 झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ। आता याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ। आता या ठिकाणी अर्थ आपल्याला समजलेला लिहायचा आहे।
या ठिकाणी तुम्हाला जे उत्तर दिलेलं आहे ते बरोबर दिलेलं आहे. तुम्हाला जरी वाटलं की अजून यामध्ये आपण दुसरं उत्तर लिहूया, लिहिलं तरी चालेल. उत्तर बघा, कवी नलेश पाटील यांच्या हिरवं भान या कविता संग्रहातील झाडांच्या मनात जाऊ या काव्यामधील प्रश्नांमध्ये दिलेल्या पंक्ती आहेत. या पंक्तींचा भावार्थ खूपच मानवाला चांगला संदेश देणारा आहे. झाडे कायमस्वरूपी दुसऱ्याला मदतीचे जीवन जगत असतात. मानवाला सावली, लाकूड, फळे, फुले, स्वच्छ हवा देण्याचे कार्य करते. त्याप्रमाणेच मानवाने सुद्धा इतरांसाठी आपले जीवन उपयोगी पडेल अशा पद्धतीने जीवन जगले पाहिजे. झाड कधीही मी इतरांना खूप मदत केली असे म्हणत नाही, निस्वार्थी वृत्तीने इतरांना मदत करीत असते. पानांचे विचार होऊ याचा भावार्थामध्ये पाने स्वच्छ हवा निर्माण करण्याचे काम करतातच, त्याचबरोबर इतरांना सावली रूपी मदत करतात. तसेच आपला निसर्ग हिरवागार कसा राहील याचे भान ठेवतात. त्याचप्रमाणे मानवाने सुद्धा अशा प्रकारची भावना ठेवली पाहिजे. वरीलप्रमाणे झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ याचा अर्थ मला समजलेला आहे. यानंतर क्रमांक 2 आहे, हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागत पोहू. याचं उत्तर बघा, कवी नलेश पाटील यांच्या हिरवं भान या कविता संग्रहातील झाडांच्या मनात जाऊ या काव्यामधील प्रश्नांमधील दिलेल्या पंक्ती आहेत. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू या पंक्तींचा मला समजलेला अर्थ खालीलप्रमाणे. हळूच अलगद मी ओंजळीमध्ये जरासे आकाश झेलले आहे. या ओंजळीतल्या आकाशाने मी साऱ्या पाण्याची ओटी भरलेली आहे. ओंजळीतल्या पाण्यामध्ये आकाशातील ऊन हिंदळते आहे, तेव्हा या ओंजळीतील पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पाहते आहे असे वाटते. क्रमांक 2 कृती आहे, त्यामधली आ, खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला वर मुद्दे दिलेत. कवितेचा विषय इथं खाली लिहायचा आहे. कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव इथं लिहायचा आहे. कवीने वापरलेली आनंदाची 2 प्रतीके इथं लिहायची आहेत. भाषिक सौंदर्य स्थळे आणि कवितेतून मिळणारा संदेश. आपण एक एक बघूया. आता पहिल्यांदा कवितेचा विषय, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणे हा कवितेचा विषय आहे. कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव, निसर्गाशी एकरूपता हा अनुभव आहे. कवीने वापरले आनंदाची 2 प्रतीके, एक आहे भिरभरणाऱ्या फुलपाखरांचा थवा म्हणजे रंगीत पताकांचे तोरण. क्रमांक 2 सावलीचा पंख फुटून तिचे कावळे झाले. ही 2 प्रतीके वापरलेली आहेत. भाषिक सौंदर्य स्थळे, क्रमांक 1 फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी. क्रमांक 2 उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी. कवितेतून मिळणारा संदेश, निसर्गातील बहरलेल्या सौंदर्याचा खुल्या मनाने आनंद लुटणे व आपणच निसर्गाचा घटक होऊन निसर्गाशी एकरूप होणे हा संदेश कवितेतून मिळालेला आहे. क्रमांक 3 ची कृती आहे काव्य सौंदर्य. त्यामध्ये अ आहे पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ. या काव्यपंक्तीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. याचं उत्तर, कवी नलेश पाटील यांच्या हिरवं भान या कविता संग्रहातील झाडांच्या मनात जाऊ या काव्यामधील प्रश्नांमधील दिलेल्या पंक्ती आहेत. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ या पंक्तींचे काव्य सौंदर्य पुढीलप्रमाणे. कवीने सदर काव्यामध्ये वसंत ऋतूतील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या असे आवाहन केले आहे. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूंमध्ये सृष्टीला भर येतो. झाडांना नवी पालवी फुटते. ती कोवळी लुसलुसीत पालवी पोपटी रंगाची असते. ताजेपणाची चमक पानांवर झळकते. सदाबहार वसंत ऋतूची चाहूल आधी कोकिळ पक्षाला लागते. वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडांशी एकरूप व्हायला हवे.
त्यांच्या मनात शिरून पानांचा विचार व्हायला हवे. कोकिळ पक्ष्यांच्या स्वरातून निसर्गाची एकरूप होण्याची उत्कट व भावपूर्ण अवस्था अतिशय विलोभनीय असते. काव्य सौंदर्यामध्ये आ आहे. ऊन आणि सावली यांच्या प्रतीकातून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारे लिहा. याचं उत्तर कवी नलेश पाटील यांनी हिरवं भान या कविता संग्रहातील झाडांच्या मनात जाऊ या काव्यामध्ये वसंत ऋतूच्या निसर्ग सौंदर्याबरोबर माणसाने स्वतः निसर्गाचा घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे. यासाठी कवींनी वेगवेगळी प्रतीक वापरली आहेत. यामध्ये ऊन, सावली अशासारख्या प्रतीकांचा वापर केलेला आहे. वसंत ऋतूमध्ये बहरलेल्या झाडांचा वर्णन करताना कवी म्हणतात की झाडांच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या बहरलेल्या मोसमांचे साक्षीदार आहेत. झाडाच्या पायथ्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे. म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा पानातून झाडाखाली झिरपतात त्यावेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्याची नक्षीदार पखरण होते. कवींनी ऊन सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काऊ या पंक्तीमध्ये ऊन व सावली या प्रतीकांचा वापर केलेला आहे. काव्य सौंदर्यामध्ये क्रमांक 3 म्हणजेच ई आहे. डोळ्यात झऱ्यांचे पाणी या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा. याचं उत्तर कवी नलेश पाटील यांनी हिरवं भान या कविता संग्रहातील झाडांच्या मनात जाऊ ह्या काव्यामध्ये वसंत ऋतूच्या निसर्ग सौंदर्याबरोबर माणसाने स्वतः निसर्गाचा घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे. डोळ्यात झऱ्याचे पाणी या भावपूर्ण प्रतिमेतून कवींनी निसर्गाशी घडलेली एकरूपता सजीव साकार केली आहे. मानव हा निसर्गाचेच अपत्य आहे याचा प्रत्यय या प्रतिमेतून येतो. कवींनी वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याचे वैभव अनुभवताना कवीने या सौंदर्याची निर्मिती अनोखी व अपूर्व वाटते. या रंगपंचमीमध्ये सारी सृष्टी न्हाऊन निघाली आहे. अवतीभोवती असलेले हे आनंदाचे उधाण म्हणजे विधात्याची स्वतःची गाणी आहेत. ही सर्व देवाजीचीच करणी आहे. हे अनोखे सौंदर्य पाहून कवीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. झऱ्यात वाहणारे पाणी व डोळ्यातील पाणी वेगळे नाही, हे दोन्ही एकच आहेत. क्रमांक 4 ची कृती आहे अभिव्यक्ती. त्यामध्ये तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा. आता याचं उत्तर लिहित असताना ह्याचं अभिव्यक्तीमध्ये आपण आपल्या स्वतःचे मनाचे उत्तर लिहू शकतो. इथं काय विचारलं आहे, तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात अशी कल्पना करा आणि ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा. म्हणजे आपलं आपण ते शब्दबद्ध करू शकतो. तरीसुद्धा या ठिकाणी उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. मला झाडे खूप आवडतात. झाडांवर माझे नितांत प्रेम आहे. झाडे खूपच इतरांना मदतीची भावना ठेवतात व असते. त्यामुळे मला झाडांच्या मनात शिरावे असे कायम वाटायचे. एकदा मी खरेच झाडाच्या मनात शिरलो व पहिल्यांदा थेट पानाकडे गेलो व त्यांना विचारले की तुम्ही सतत दुसऱ्याला सावली का देतात. त्यावर पाने म्हणाले, आम्ही कायम आकाशात डोकावत असतो व इतरांना सावली देणे हा आमचा धर्म आहे, तो आम्ही निभावतो. नंतर मी झाडांच्या मुळापाशी गेला व त्यांना विचारले की तुम्ही सतत जमिनीखाली असता, त्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही का. त्यावर मुळे म्हणाली, आमचा निवास हा कायमस्वरूपी मातीत असतो व आम्हाला त्याची सवय झालेली असते. आम्ही मातीतून झाडांसाठी पाणी इतर आवश्यक घटक पुरवतो. झाडांच्या मनात शिरून आल्यापासून मी झाडांना नाव दिले परोपकारी झाडे.
त्यानंतर अभिव्यक्तीमध्ये क्रमांक आ आहे, निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. याचं उत्तर, निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचे परस्पर संबंध खूपच निकटचा आहे. निसर्गाच्या खुशीमध्येच मानवाला स्वतःचे जीवन जगावे लागते. निसर्गातील वेगवेगळ्या घटकावर मानवी जीवन अवलंबून आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य मानवाला ऊर्जा देतो आणि चंद्र शीतल चांदणे देतो. झाडांचे मानवाला फुले, फळे, लाकूड यांचा उपयोग मानवाला होतो. पशुपक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील जीवनासाठी निस्वार्थी वृत्तीने जोपासतात. या चराचरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो. क्रमांक 5 ची कृती आहे, झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. याचे उत्तर, कवी नलेश पाटील यांनी हिरवं भान या कविता संग्रहातील झाडांच्या मनात जाऊ ह्या काव्यामध्ये वसंत ऋतूच्या निसर्ग सौंदर्याबरोबर माणसाने स्वतः निसर्गाचा घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे. यासाठी कवींनी वेगवेगळी प्रतीके वापरलेली आहेत. त्यामध्ये क्रमांक अ, काव्य सौंदर्य. झाडांच्या मनात शिरून त्यांचे हृदय मन जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाणी दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे याचे वर्णन कवीने अनेक प्रतीके व प्रतिमा यातून प्रतिबिंबित होतो. यामध्ये डोळ्यात झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्याचे झालेले काऊ अशा प्रतिमांचा वापर केलेला आहे. आ आहे आशय सौंदर्य. झाडांच्या मनात जाऊ ही कवी नलेश पाटील यांची कविता हिरवं भान या कविता संग्रहातून घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमामधून कवीने रंगवला आहे. क्रमांक ई, भाषिक वैशिष्ट्ये. निसर्गचित्र रेखाटताना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पावून निसर्ग डोळ्यात व हृदयात साठवतो आहोत अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवींचे शब्दसामर्थ्य अनोख्या पद्धतीने प्रतिमातून प्रकट होते. शेवटी आपल्याला कृती दिलेली आहे. ह्या कृतीमध्ये बघा, दिलेल्या शब्दातील एका वेळी कोणताही एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. नवीन शब्दातील पुन्हा एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. शेवटच्या टप्प्यापर्यंत कमीत कमी शब्दात पोहोचा. उदाहरणार्थ बघा, इथे आपल्याला करून दिलेलं आहे सुंदर, घायाळ ह्यांच्यामध्ये कुठले कुठले शब्द तयार होतात बघा. सुंदर, आदर, आदळ, आयाळ, घायाळ. या पद्धतीने आपल्याला खाली शब्द तयार करायचे आहेत. पहिल्यांदा आपण डोंगर आणि अंबर यांच्यामध्ये तयार करू. आगर, आधार, अंधार. शारदा आणि पुरांच्या मध्ये वरदा, वरण, रावण. इथे वध झाल्यावर वरदा असा शब्द आहे. क्रमांक 3 मध्ये बघा, परात, रानात, नाकात, कापरा, कानात. क्रमांक 4 आदर मध्ये बघा, सादर, पसार, पहार. क्रमांक 5 साखर, पारक, खरड, डगर, नगर. अशा पद्धतीने आपल्या शब्द तयार करता येतील. आपण आज पद्य क्रमांक 4 झाडांच्या मनात जाऊ ह्याचा संपूर्ण कृतीपत्रिका व स्वाध्याय बघितलेला आहे. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.